मंडळी, हे आहे पाटसमधलं एक सुंदर तळं आणि इथे आम्ही थोड्या वेळ थांबलेलो आहोत। खूपच भारी तळ आहे आणि इथे आता बोटिंग सुद्धा सुरू झाले। सध्या आपण ब्रिजवरती आहोत, भीमा नदीवरून जातोय आणि या ब्रिजच्या नंतर पुणे जिल्हा सुरू होईल। आणि या गावाची ओळख म्हणजे या गावामध्ये एक खूपच प्रसिद्ध मंदिर आहे, पळसनाथ मंदिर। नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आणि खूप दिवसानंतर आपण पुन्हा एकदा एक रोड ट्रिप करत आहोत आणि आजची आपली जर्नी आहे पुणे सोलापूर हायवेवरती। हा देखील एक महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक आहे, NH65 मुंबई हैदराबाद, त्याचबरोबर पुणे आणि दक्षिण भारताला जोडणारा हा एक महत्त्वाचा मार्ग आहे। सोबतच सोलापूर जे आहे ते कर्नाटक आणि हैदराबादला जोडणारं महाराष्ट्रातून महत्त्वाचं शहर आहे एक, त्याच्यामुळं या महामार्गाचं त्या दृष्टीनं महत्त्व आहे खूप। आणि सोबतच पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यांची जीवनरेखा म्हणू शकतो आपण। आणि याच्या सीमेवरती, दोन जिल्ह्यांच्या सीमेवरती उजनी धरण आहे भीमा नदीवरचं। सध्या आपण तिथेच आहोत, उजनी गावाजवळ। इथे आपल्याला उजनी धरणाचा हा एक कालवा दिसतोय, कॅनल। आणि इकडे उजव्या बाजूला जवळच महाराष्ट्रातलं मोठ्या धरणांपैकी एक असणारं उजनी धरण आहे। भीमा नदी जी भीमाशंकर येथे उगम पावून नंतर पुणे जिल्हा, पूर्ण पुणे जिल्ह्यामधून वाहते आणि नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये इंदापूरच्या बाजूने टेंभुर्णीच्या जवळ हे उजनी गाव आहे, तिथे हे धरण आहे या भीमा नदीवरती बांधलेलं। आणि तिथून नंतर चंद्रभागा देखील आहे जी पंढरपुरातून जाते आणि तशीच नंतर ही जी नदी आहे ती पुढे सोलापूर जिल्ह्यातून पुढे जाते। आणि या धरणामुळे इथला बराचसा शेतीपट्टा हा समृद्ध झालेला आहे या धरणामुळं। मात्र यावर्षी प्रचंड पाऊस पडलेला आहे, नद्यांना पूर आलेले आहेत आणि भीमा नदी आणि सोबतच तिच्या उपनद्या यांना देखील पूर येऊन शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं यावर्षी। अजूनसुद्धा खूप सारं पाणी आहे या नदीमध्ये आणि विसर्ग सुरू आहे अजूनसुद्धा। सध्या आपण ब्रिजवरती आहोत, भीमा नदीवरून जातोय आणि या ब्रिजच्या नंतर पुणे जिल्हा सुरू होईल आणि पहिलं महत्त्वाचं शहर इंदापूर आपल्याला लागेल, जे की पुणे जिल्ह्यामध्ये आहे। आणि अशा प्रकारे आपण आता क्रॉस केलेला आहे, भीमा नदीवरचा ब्रिज आपण क्रॉस केलेला आहे आता। आपण सध्या पळसदेव गावाजवळ आलेलो आहोत। इंदापूरच्या पुढे हे एक गाव आहे, खूप महत्त्वाचं गाव आहे, कारण
हे देखील भीमा नदीच्या काठी वसलेलं गाव आहे आणि या गावाची ओळख म्हणजे या गावामध्ये एक खूपच प्रसिद्ध मंदिर आहे, पळसनाथ मंदिर, जे नदीच्या पात्रामध्ये आहे. पावसाळ्यामध्ये हे पाण्यामध्ये पूर्ण बुडालेलं असतं आणि उन्हाळ्यामध्ये ते उघडं होतं पूर्ण पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर. आणि हे जे पळसनाथ मंदिर आहे हे खूपच पुरातन शैलीचं मंदिर आहे. खूपच सुबक नक्षीदार कोरीव काम त्याच्यावरती आपल्याला पाहायला मिळतं. आपण नक्की एकदा ते मंदिर विजिट करूयात आणि छान व्हिडिओ देखील बनवूयात. मात्र तुम्हाला देखील ते मंदिर पाहायचं असेल तर उन्हाळ्यामध्ये तुम्हाला इथे पळसदेव गावामध्ये यावं लागेल आणि इथून थोडीशी बोटने आपल्याला तिथून जावं लागेल. बोटने थोडासा प्रवास 10-15 मिनटातच ते मंदिर आपल्याला दिसेल. आणि खूप छान मंदिर आहे, नक्की बघा. पळसदेव येथे आलात तर हे पळसनाथ मंदिर नक्की बघा. आणि इथे देखील नदीपात्र भीमा नदीचं खूप मोठं आहे. बरीचशी गावं ही हे उजनी धरण झाल्यानंतर नदीपात्रामध्ये गेलेली आहेत आणि उन्हाळ्यामध्ये त्याचे सर्व अवशेष उघडे होतात आणि काही अवशेष हे खूपच सुंदर दिसतात. मोडकळीस आलेले असले तरी खूप चांगली मंदिरं, वाडे वगैरे या धरणाच्या पाण्यामध्ये गेलेले आहेत. इकडे बघू शकता हे पाणी पातळी आपल्याला दिसते आणि उजव्या बाजूला इकडे भीमा नदी आहे. हे बघा, हे आपल्याला दिसते भीमा नदी. सध्या दिवाळी होऊन गेलेली आहे आणि खूप सारे स्थलांतरित लोक पुण्याला परतत आहेत आणि त्याच्यामुळे ट्रॅफिक तुलनेनं जास्त आहे. समोर भिगवण गाव आहे आणि हे भिगवण गावसुद्धा भीमा नदीच्या काठी वसलेलं आहे आणि खूप प्रसिद्ध आहे इथल्या माशांसाठी. भिगवणमध्ये खूप छान नदीचे मासे मिळतात खाण्यासाठी आणि खूप सारे हॉटेल देखील आहेत जे फिश थाळी सर्व करत असतात आणि टुरिस्ट प्लेस म्हणून सुद्धा या भिगवणकडे बघितलं जातं. खूप सारे असे पॉईंट आहेत जिथे जलपर्यटन आपल्याला दाखवलं जातं आणि भिगवण पक्षी अभयारण्यसुद्धा आहे. इथं जंगल नाही, मात्र खूप वेगवेगळे पक्षी या भीमा नदीच्या पात्रामध्ये येत असतात. जेव्हा हे नदीचं पात्र उथळ होतं तेव्हा फ्लेमिंगो आणि इतर अनेक पक्षी स्थलांतरित होऊन इथे या भिगवणच्या इथे येत असतात आणि त्याच्यामुळे पक्षी पर्यटन, पक्षी निरीक्षण म्हणा, यासाठी भिगवण खूप प्रसिद्ध आहे. डिसेंबरपासून यावर्षी सुरू होईल पक्षी पर्यटन, कारण यावर्षी खूप पाऊस झाला आहे. नाहीतर नोव्हेंबर एंडिंगपासूनच सुरू होत असतं, मात्र खूप पाऊस झाल्यामुळं कदाचित डिसेंबरपासून पक्षी पर्यटन इकडं सुरू होईल. कारण सध्या खूप जास्त पाणी पातळी आहे, त्याच्यामुळे पक्षी जास्त तेवढे येत नाहीत जेवढे उथळ पाण्यामध्ये मासेमारी करायला पक्षी येत असतात. सध्या पाण्याची पातळी जास्त असल्यामुळं पक्षी तेवढे नाहीत म्हणावे तेवढे. मात्र जसं जसं पाण्याची पातळी कमी होईल, मासे मारण्यासाठी, खाण्यासाठी खूप सारे पक्षी स्थलांतरित होऊन इथे येतात आणि त्यामध्ये हायलाईट किंवा सगळ्यात महत्त्वाचा पक्षी तो म्हणजे फ्लेमिंगो. तो सुद्धा इथे येत असतो. भिगवणमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खूप कमी अशी ठिकाणं आहेत जिथे फ्लेमिंगोसारखे पक्षी आपल्याला पाहायला मिळतात. मात्र हे भिगवण जे आहे इथे असे पक्षी आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे नक्की एकदा व्हिजिट करा डिसेंबर ते मार्च या वेळेपर्यंत, कारण मार्चच्या नंतर खूपच पाण्याची पातळी कमी झालेली असते. त्यानंतर पक्षी निघून गेलेले असतात. त्यामुळे नोव्हेंबर एंडिंग ते मार्च या पिरियडमध्ये आपल्याला इथे खूप सारे पक्षी पाहायला मिळतील.
एकदा नक्की विजिट करा. आणि इकडे बघू शकता सखल शेतीपट्टा आहे. इकडं पाण्याची अजिबात कमी नसल्यामुळं खूप तुडुंब भरलेली आहे ही नदी. अगदी रस्त्यापर्यंत पाणी आलेलं आहे. आणि पावसाळ्यामध्ये तर काय अवस्था होती हे माहीतच आहे. अगदी हा महामार्गसुद्धा बंद होता जेव्हा खूप जास्त पाऊस पडलेला होता. एवढं पाणी आलं होतं, एवढा पूर आला होता या नदीला. आणि हे भिगवण आहे. खूप छान लोकेशन आहे भिगवणचं. अगदी नदीच्या किनारी वसलेलं आहे हे भिगवण. आजूबाजूला टेकड्या आहेत आणि मधून हा जातोय महामार्ग. सध्या आपण पाटस जवळ आलेलो आहोत. पाटस जवळचा जो टोल नाका आहे तिथे आलेलो आहोत. ट्रॅफिक खूप आहे आणि त्याच्यामुळं इकडं डायव्हर्जन केलेलं आहे, ट्रॅफिक डायव्हर्जन. आणि रोडचं देखील काम सुरू आहे. हायवेचं काम सुरू असल्यामुळं इथे डायव्हर्जन बनवलेलं आहे. आणि हा जो मार्ग डावीकडे जातोय तो बारामतीकडे जातोय. आणि समोरच टोल प्लाझा आहे. त्याच्या अलीकडून एक जो रोड आहे तो बारामतीकडे जातोय डावीकडे. दिस इज द टोल प्लाझा ऑफ पाटस. हा पाटसचा टोल नाका. आणि रांगा लागलेल्या आहेत टोल नाक्याला गाड्यांच्या. आणि पाटस गावामध्ये ना हायवे लगतच एक भारी तळ आहे. हायवेने जातानाच आपल्याला ते तळ दिसल. एकदम मस्त नजारा आहे त्या तळ्याचा. ते तळ पण बघूयात आपण थांबवून. इथे हॉटेल्स वगैरे असल्यामुळं गाड्या थांबवलेल्या आहेत. मात्र आपण बाजूनेच पुढे जाऊया, आपल्याला थांबायचं असल्यामुळे. आणि या ठिकाणी आहे ते तळ. एक पाथ देखील बनवला आहे फिरायला. इथे थांबून आपण थोडा फेरफटका मारूयात. इथे एक फ्लायओव्हर आहे आणि त्याच्याच बाजूला आपण थांबून वरती तळ्याच्या व्ह्यूकडे जाऊ शकतो. मंडळी, हे आहे पाटसमधलं एक सुंदर तळं आणि इथे आम्ही थोड्या वेळ थांबलेलो आहोत. खूपच भारी तळं आहे हे. आणि इथे आता बोटिंगसुद्धा सुरू झालं आहे. हे बघू शकता, इकडे बोटिंग वगैरे चालू आहे. हायवेच्या अगदी लगतच आहे, पाटस टोल नाक्याच्या अगोदर थोडं. नक्की तुम्ही इथे थांबलात थोडं विश्रांती घेऊन तर वेळ असेल तर बोटिंग पण करू शकता. मस्त आहे. आणि फिरण्यासाठी अशा प्रकारे एक पाथवे पण बनवलेला आहे. मस्त व्ह्यू आहे. सनसेटच्या वेळी तर खूप सुंदर दिसेल इकडे. आणि ही खूप सुंदर अशी झाडं इथं मोठमोठे आहेत. आणि पाठीमागं हायवे आहे. इकडं हायवे आहे पाठीमागं. नक्की या वेळ असेल तर